हॅलो फ्रेंड्स, स्वागत आहे तुम्हा सर्वांचं MPSC मॅन्युअल यूट्यूब चॅनलवर. आणि आजच्या नवीन सिरीजला आपण स्टार्ट करत आहोत, दॅट इज ब्रिक्स. सो ब्रिक्स एक्झॅक्टली काय आहे? हे एक ॲक्रोनिम आहे. ब्रिक्स म्हणजे बघा, ब्रिक्स B फॉर ब्राझील, R फॉर रशिया, I फॉर इंडिया, C फॉर चायना अँड S फॉर साऊथ आफ्रिका. ओके, सो अशा प्रकारच्या देशांचं मिळून हा एक ग्रुपिंग बनलेला आहे. सो ह्याच्या 16 इयर्स नंतर म्हणजे ज्यावेळेस ह्याचं क्रिएशन झालं होतं, तर ह्याच्या 16 इयर्स नंतर बघा, ब्रिक्स हॅज बिकम अन इम्पॉर्टंट प्लॅटफॉर्म फॉर विन विन कोऑपरेशन अमॉंग चायना, इंडिया, रशिया, ब्राझील अँड साऊथ आफ्रिका. आणि हा एक सिग्निफिकंट फोर्स बनला आहे. कशासाठी? तर इंटरनॅशनल ऑर्डरचं एक इव्होल्युशन करण्यासाठी. ओके, आणि एक ग्लोबल गव्हर्नन्स आहे ना, त्याच्यामध्ये इम्प्रूव्हमेंट आणण्यासाठी आणि कॉमन डेव्हलपमेंट प्रमोट करण्यासाठी. ओके, हे सगळ्या देशांची कॉमन डेव्हलपमेंट प्रमोट करण्यासाठी देखील. ऑल्दो हे जे ग्रुपिंग आहे ना, हे एक सक्सीड झालं आहे एका पॉइंटला आपण म्हणू शकतो, बट मल्टिपल चॅलेंजेस देखील आहेत ह्या ग्रुपमध्ये. सो कशा प्रकारे चॅलेंजेस आहेत? जसे की कॉन्फ्लिक्ट्स आहेत मेंबर कंट्रीजमध्ये. सपोज इंडिया आणि चायनामध्ये कॉन्फ्लिक्ट आहे. त्यानंतर चायना जे आहे ती स्वतःची सेंट्रिसिटी दाखवत आहे ह्या ग्रुपिंगमध्ये, ब्रिक्समध्ये. ओके, अँड चायना जे आहे, ज्यावेळेस ब्रिक्सची चेअरमनशिप घेत आहे नेक्स्ट इयरला, सो इट इज इवन मोर इम्पॉर्टंट की ब्रिक्स जे आहे ना, ब्रिक्सचे जे पार्टनर्स आहेत टू प्रेस अहेड विथ कोऑपरेशन इन जिओ पॉलिटिक्स, त्यानंतर सिक्युरिटी, इकॉनॉमी आणि फिनान्स, आणि पीपल टू पीपल एक्सचेंज देखील आहे. त्यानंतर पब्लिक हेल्थ आणि अदर रियाम्स देखील आहे त्याच्यामध्ये इम्पॉर्टंट. सो आपण जाणून घेऊयात ह्या ब्रिक्स बद्दल. ओके, ऍक्च्युली ना, आपल्याला ह्या ब्रिक्स ग्रुपिंग बद्दल काय काय माहिती असायला हवं हे मी तुम्हाला सांगते. सो ब्रिक्स जे ॲक्रोनिम आहे, जसं मी तुम्हाला मगाशीच सांगितलं, हे वर्ल्डच्या लिडिंग इमर्जिंग इकॉनॉमीज जे आहेत ना, त्यांचे एक ग्रुप आहे. ओके, हे जे ब्रिक्स आहे, जसं की ब्राझील, रशिया, इंडिया, चायना आणि साऊथ आफ्रिका, ह्या वर्ल्डमधील एमर्जिंग इकॉनॉमीज आहेत सध्या. आणि जिम ओ नील नावाचे एक ब्रिटिश इकॉनॉमिस्ट होते. त्यांनी 2001 साली ही टर्म कॉइन केली होती. कोणती टर्म? ब्रिक ओनली, BRIC ही टर्म कॉइन केली होती 2001 साली. जिम ओ नील नावाचे एक ब्रिटिश इकॉनॉमिस्ट होते त्यांनी. तर त्यांनी का ही टर्म कॉइन केली होती? बघा, त्यांनी एक 4 इमर्जिंग इकॉनॉमीज जे आहेत ना, जसं की ब्राझील, रशिया, इंडिया आणि चायना, यांना डिस्क्राईब करण्यासाठी हे ॲक्रोनिम यूज केलं होतं जिम ओ नील यांनी. आणि साऊथ आफ्रिका जे आहे ना, तर ह्याला इन्व्हाइट करण्यात आलं होतं. कधी? तर 2010 साली. ओके, 2010 साली इन्व्हाइट करण्यात आलं होतं, डिसेंबर 2010 साली. आफ्टर विच ग्रुपला काय नाव देण्यात आलं? ब्रिक्स. ओके, त्याच्या आधी काय नाव होतं? ब्रिक. आणि ही जी ग्रुपिंग आहे ना, तर ह्याचं फॉर्म्युलेशन कधी झालं होतं? 2006 साली झालं होतं. त्यानंतर 2010 मध्ये साऊथ आफ्रिका जॉईन झाला, बट ह्याचं फॉर्मेशन झालं होतं, द फॉर्मलायझेशन झालं होतं 2006 साली. फर्स्ट मीटिंग झाली होती ब्रिकची फॉरेन मिनिस्टरची. ओके, 2006 साली. फाईन. सो अजून आपण जाणून घेऊयात ब्रिक्स बद्दल. ब्रिक्स जे आहे ना, हे टुगेदर 5 लार्जेस्ट डेव्हलपिंग कंट्रीज आहेत वर्ल्डमधील. आणि हे काय रिप्रेझेंट करतं? ग्लोबल पॉप्युलेशन जे आहे, लोकसंख्या जी आहे जगामध्ये, तर त्याचे 41% आहे. बघा, 41% ऑफ ग्लोबल पॉप्युलेशन आहे. त्यानंतर 24% ग्लोबल GDP आहे ह्या पूर्ण ग्रुप्समध्ये. या ब्रिक्सच्या या पर्टिक्युलर ग्रुपमध्ये 24% ग्लोबल GDP देखील आहे. आणि 16% ग्लोबल ट्रेड केला जातो ह्या देशांमधून. ओके, ज्यावेळेस 6th ब्रिक्स समिट झाली होती ना, फोर्टेलेझामध्ये, ब्राझीलमध्ये. फोर्टेलेझा कुठे आहे? तर ब्राझीलमध्ये झाले होते ही पर्टिक्युलर 6th समिट. तर 2014 साली झाली होती ही समिट. त्यावेळेस लिडर्सने काय साईन केलं होतं? त्यावेळेस एक अग्रीमेंट साईन केला होता. त्याला बोललं जातं की म्हणजे त्या अग्रीमेंट थ्रू काय एस्टॅब्लिश करण्यात आलं? तर न्यू डेव्हलपमेंट बँक. ह्याचं हेडक्वार्टर कुठे आहे? शांघाईमध्ये आहे. शांघाई कुठे आहे? चायनामध्ये आहे. ओके, अशा प्रकारे तुम्ही लक्षात ठेवा. तर ब्रिक्सने एक अग्रीमेंट साईन केलं 2014 साली फोर्टिलेझा डिक्लरेशन थ्रू. मे बी तुम्हाला द फोर्टिलेझा समिट थ्रू मे बी तुम्हाला हे पर्टिक्युलर जे मी तुम्हाला फॅक्ट सांगत आहे, तर हे प्रिलिम्समध्ये विचारले जाऊ शकतात. तर फोर्टिलेझा समिट थ्रू 2014 साली न्यू डेव्हलपमेंट बँकची स्थापना करण्यात आली. ओके,
फर्टिलायझर कुठे आहे तर ब्राझीलमध्ये आहे. न्यू डेव्हलपमेंट बँकचं हेडक्वार्टर कुठे आहे तर शांघाई चायनामध्ये आहे. ऑल राईट, आय होप की तुम्हाला समजलं असेल इथपर्यंत. त्यानंतर अजून एक अग्रीमेंट साईन करण्यात आला होता. तो कोणता अग्रीमेंट होता तर ब्रिक्स कॉन्टिंजेंट रिझर्व्ह अग्रीमेंट. तर हा कशासाठी साईन करण्यात आला होता? एक शॉर्ट टर्म लिक्विडिटी सपोर्ट मिळण्यासाठी. ह्याच्या मेंबर नेशन्स जे आहेत ब्रिक्सचे, ब्राझील, रशिया, इंडिया, चायना आणि साऊथ आफ्रिका, ह्या नेशन्सला एक शॉर्ट टर्म लिक्विडिटी सपोर्ट मिळण्यासाठी ब्रिक्स कॉन्टिंजेंट रिझर्व्ह अरेंजमेंट हा देखील साईन करण्यात आला होता त्याच वेळेस. ओके, देन नेक्स्ट आपण बघूयात, व्हाय मस्ट एंगेजमेंट बी स्ट्रेंथन विद इन ब्रिक्स. तर ब्रिक्समध्ये जी एंगेजमेंट आहे ना ती स्ट्रेंथन का करण्यात यावी, मजबूत का करण्यात यावी ह्यांची एंगेजमेंट. तर बघा आपण फर्स्ट बघूयात. फर्स्ट रिझन आहे त्याचं, आता सध्या जग काय विटनेस करत आहे, इन्क्रीजिंग फॅक्टर्स जसे की इन्स्टेबिलिटी आहे जगामध्ये, त्यानंतर अनसर्टेनिटी आहे, इनसिक्युरिटी आहे. तर त्यासाठी ब्रिक्सचे जे मेंबर नेशन्स आहेत त्यांच्यामध्ये एंगेजमेंट असणं खूप गरजेचं आहे. दॅट्स वाय एंगेजमेंट जी आहे ती स्ट्रेंथन करण्याची गरज आहे. ओके, it is of great significance for the BRICS nations to reach consensus and outcomes on multiple important issues concerning global security and development. ओके, ग्लोबल सिक्युरिटी आणि डेव्हलपमेंट सारखे जे इश्यूज आहेत तर त्यांच्यासाठी आपल्याला एक कन्सेन्सस बनवण्याची गरज आहे या नेशन्समध्ये, ब्रिक्स नेशन्समध्ये. ओके, सो ग्रेट सिग्निफिकन्स आहे ग्लोबल सिक्युरिटी आणि डेव्हलपमेंटसाठी आपल्याला एकत्र येण्याची गरज आहे. त्यानंतर स्ट्रॉंगर ब्रिक्स जी आहे ना तर ती काय स्ट्रेंथन करणार आहे, सॉलिडॅरिटी आणि कोऑपरेशन अमॉंग इट्स मेंबर नेशन्स. ओके, इन द फेस ऑफ चॅलेंज विथ फर्म कन्व्हिक्शन. आणि अजून काय घेऊ शकतं ह्याच्यामध्ये, रिअल ऍक्शन घेऊ शकतं ब्रिक्स नेशन्स. जसं की त्यांना पीस प्रमोट करायचं असेल किंवा डेव्हलपमेंट घडवून आणायची असेल साऊथ नेशन्समध्ये, राईट. ग्लोबल साऊथ म्हणतो जो आपण, जो ग्लोबल साऊथ म्हणजे जे डेव्हलपिंग नेशन्स आहेत किंवा अंडर डेव्हलप नेशन्स आहेत, राईट. तर त्यांच्यामध्ये पीस आणण्यासाठी, पीस प्रमोट करण्यासाठी आणि डेव्हलपमेंट घडवून आणण्यासाठी आपल्याला ब्रिक्स स्ट्रेंथन करण्याची गरज आहे, राईट. अजून काय करू शकतं, ज्यावेळेस एंगेजमेंट स्ट्रेंथन करण्यात येईल ब्रिक्स नेशनमध्ये तर त्यावेळेस आपण काय करणार आहे, फेअरनेस जो आहे तो अपहोल्ड करणार आहे, न्याय देखील अपहोल्ड करणार आहे, जस्टिस. आणि ब्रिक्स जी आहे ती मोर स्ट्रेंथ डेव्हलप करणार आहे, मोर स्ट्रेंथ इंजेक्ट करणार आहे ग्लोबल डेव्हलपमेंटमध्ये. बिकॉज हे काय आहेत, एमर्जिंग इकॉनॉमीज आहेत, राईट. ब्रिक्स नेशन्स काय आहेत, एमर्जिंग इकॉनॉमीज आहेत. ऑल राईट, त्यानंतर काय काय चॅलेंजेस आहेत ब्रिक्सशी असोसिएटेड. तर फर्स्ट चॅलेंज बघा, व्हेरियस इश्यूज आहेत. जसे की ग्रुप्स जे, ह्या ग्रुपमध्ये काय आहे, चायनाचे जे अग्रेशन आहे तर त्यामुळे ईस्टर्न लडाखमध्ये आपण बघतो की गलवान व्हॅली क्लॅशेस देखील झाले होते. तर त्याच्यामुळे इंडिया आणि चायनामध्ये डिफरंट कॉन्फ्लिक्ट चालू आहेत. इवन ईस्टर्न सेक्टरवरती देखील चॅलेंजेस चालू आहेत, आपल्या कॉन्फ्लिक्ट चालू आहेत. सो हे चॅलेंजेस आहेत. ईस्टर्न सेक्टर म्हणजे अरुणाचल प्रदेशच्या एरियामध्ये देखील आपल्या कॉन्फ्लिक्ट चालू आहेत चायनासोबत. अँड गलवान व्हॅली क्लॅशेस तर तुम्हाला माहितीच आहेत, 2020 साली झाले होते. तर हे जे कॉन्फ्लिक्ट चालू आहेत ना त्यामुळे काय शो होतं की चायनाचं अग्रेशन ईस्टर्न लडाखमध्ये जे की इंडिया चायना रिलेशन्सला एक लोअर पॉइंटवरती घेऊन आला आहे मागील काही दशकांपासून, राईट. तर हे तुम्ही लिहू शकता चॅलेंजेसमध्ये. देन देर इज ऑल्सो अ रियालिटी की स्ट्रेन्ड रिलेशन्स जे आहेत चायना आणि रशियामध्ये विथ द वेस्ट आणि सिरियस इंटरनल चॅलेंजेस जे आहेत प्री ऑक्युपाईंग बोथ ब्राझील अँड साऊथ आफ्रिका, हे देखील आपण प्रॉब्लेम्समध्ये, चॅलेंजेसमध्ये लिहू शकतो, राईट. ऑन दी अदर हँड चायनाची जी इमेज आहे ग्लोबल लेवलवरती हॅज ऑल्सो बीन टार्निश्ड ड्यू टू COVID-19, राईट. बिकॉज असं बोलण्यात यायचं की COVID-19चा उगम जो आहे तो चायनामधूनच करण्यात आलेला आहे, आय मीन चायनामधूनच झालेला आहे, राईट. किंवा इंटेन्शनली कोणीतरी चायनामधून COVID-19 पसरवलेला आहे. सो चायनाची जी इमेज आहे ना ग्लोबल लेवलमध्ये ती एकदम टार्निश करण्यात आली आहे. अजून एक चॅलेंज आहे तो म्हणजे हेट्रोजिनिटी. तर असं क्लेम करण्यात येतं की हेट्रोजिनिटी म्हणजे काय, तर व्हेरिएबिलिटी किंवा डायव्हर्स नेचर ऑफ कंट्रीज. जसं की ब्राझील कुठे आहे, आपण स्टार्टिंगलाच ही जी स्लाइड बघितली होती तर बघा ब्राझील इकडे आहे, देन साऊथ आफ्रिका इथे आहे, इंडिया इथे आहे, चायना इथे आहे आणि रशिया इथे आहे. आपण असंही म्हणून चालू शकतो की हे 3 जे नेशन्स आहेत ते मे बी नजीकचे आहेत.
बट साऊथ आफ्रिका बघा, देन ब्राझील बघा, हे कितीतरी दूरचे असे नेशन्स आहेत, राईट. सो हे एक चॅलेंज आहे, राईट. आपल्या ब्रिक्स ग्रुपिंगमध्ये हे एक चॅलेंज आहे हेट्रोजिनिटीचं. ओके. आणि असं देखील म्हणण्यात येतं की ब्रिक्स नेशन जे आहेत ना ते डायव्हर्स इंटरेस्टचे आहेत, जे की थ्रेट पजेस करतात त्यांच्या व्हायबिलिटीला, म्हणजे ह्या ग्रुपिंगमध्ये जी व्हायबिलिटी आहे त्याला थ्रेट पजेस करतात, राईट. सो दीज आर द चॅलेंजेस, राईट. अशा तुम्हाला जर मेन्सच्या एक्झाममध्ये देखील चॅलेंजेस विचारण्यात आले तर तुम्ही हे चॅलेंजेस लिहू शकता. देन अजून एक चॅलेंज आहे तो म्हणजे चायना सेंट्रिसिटी. ओके. तर ऑल द कंट्रीज आहेत ना ब्रिक्स नेशनच्या, ब्रिक्स ग्रुपिंगच्या, तर ते काय करतात की ट्रेड विथ चायना जास्तीत जास्त करत आहेत. बिकॉज चायनाचे जे इम्पोर्ट आहेत ना देश डिफरंट नेशन्समध्ये, तर ते वाढत चालले आहेत. त्यामुळे काय होत आहे की जे डेफिसिट आहे तो देखील, ट्रेड डेफिसिट आहे तो देखील वाढत आहे. इंडियाचा देखील ट्रेड डेफिसिट वाढला आहे चायनाशी रिलेटेड. देअरफॉर इट इज ब्लेम्ड की प्लॅटफॉर्म जो आहे ना तो चायनाचा इंटरेस्ट प्रमोट करत आहे. हा जो ब्रिक्स नेशनचा जो प्लॅटफॉर्म म्हणून आपण म्हणू शकतो किंवा ही जी ग्रुपिंग आपण म्हणू शकतो, तर ती चायनाचा इंटरेस्ट प्रमोट करत आहे, असं देखील तुम्ही लिहू शकता चॅलेंजेसमध्ये. तर बॅलन्सिंग ही जी ट्रेड डेफिसिट जी आहे ती बॅलन्स करायची असेल आपल्याला चायनासोबत, तर हा एक ह्यूज चॅलेंज आहे पार्टनर नेशन्ससाठी. ओके. बाकीचे जे BRI आणि S म्हणजे ब्राझील, रशिया, इंडिया आणि साऊथ आफ्रिकासाठी हा एक ह्यूज चॅलेंज आहे. हे जे पार्टनर नेशन्स आहेत ना ब्रिक्समध्ये, यांच्यासाठी हा एक ह्यूज चॅलेंज आहे. देन अगेन एक चॅलेंज आहे तो म्हणजे नॉट बीन इफेक्टिव्ह, म्हणजे इफेक्टिव्ह नाहीये हा ग्रुपिंग. काय इफेक्टिव्ह नाहीये तर बघा, 5 पॉवर कंबाईन हॅज सक्सिडेड albeit up to a point. However, जी चायनाची जी इकॉनॉमिक राईज आहे ना, म्हणजे हे जे 5 कंबाईन जे आहे नेशन्स, तर ते ऍट अ पॉइंट आपण असं म्हणू शकतो की कंबाईनली सक्सीड देखील झालेले आहेत. बट जी चायनाची इकॉनॉमिक राईज आहे, राईट, चायनाची जी इकॉनॉमी राईज झालेली आहे, ह्यांनी एक सिरियस इम्बॅलन्स देखील क्रिएट केला आहे ब्रिक्स नेशन्समध्ये, राईट. देन also the group has not done enough to assist the global south. ग्लोबल साऊथ म्हणजे काय, अंडर डेव्हलप नेशन्स, तर त्यांना असिस्ट करण्यासाठी ह्या ब्रिक्स नेशन्सने अजूनपर्यंत काही असं इनफ केलेलं नाहीये टू विन देअर ऑप्टिमल सपोर्ट, ज्याने की त्यांच्या अजेंडाला देखील सपोर्ट होईल. असं काहीही केलेलं नाहीये ब्रिक्स नेशन्सने अजूनपर्यंत. ओके. सो असे कोणते एरियाज असू शकतात ज्याने की आपण कोऑपरेशन घडवून आणू शकतो ब्रिक्स नेशन्समध्ये? तर फर्स्ट असेल तो म्हणजे कोऑपरेशन विदिन द ग्रुप्स, राईट. तर ब्रिक्स जी आहे ही जी ग्रुपिंग आहे ना, तर ह्याला काय करण्याची गरज आहे, एक सर्टेनिटी फ्रॉम चायना शेड करण्याची गरज आहे, म्हणजे चायनापासून थोडीशी दूरी ठेवण्याची गरज आहे. अँड क्रिएट अ बेटर इंटरनल बॅलन्स. ओके. एक आपल्याला इंटरनल बॅलन्स जो आहे तो बेटर करण्याची गरज आहे. रिइन्फोर्स बाय अर्जंट नीड ऑफ डायव्हर्सिफिकेशन. बिकॉज हे जे नेशन्स आहेत, जसं मी तुम्हाला मॅपमध्ये पण सांगितलं होतं की ब्रिक्स नावाचे हे जे ग्रुपिंग आहे ह्याच्यामध्ये जे नेशन्स आहेत जसे की ब्राझील, साऊथ आफ्रिका, देन रशिया, चायना, इंडिया, तर हे डिफरंट कंट्रीजमध्ये मल्टिपल डायव्हर्स हे जे ग्रुपिंग आहे ना ह्याच्यामध्ये डायव्हर्सिटी खूप जास्त आहे, राईट. सो ह्यांच्यामध्ये इंटरनल बॅलन्स बिल्ड करणं खूप गरजेचं आहे, राईट. म्हणून ब्रिक्स नीड टू शेअर द सर्टेनिटी फ्रॉम चायना. ओके. आणि ह्या ग्रुपिंगला अजून काय करण्याची गरज आहे, रिमेन रिलेव्हंट ओव्हर द नेक्स्ट डिकेड्स. इच ऑफ इट्स मेंबर्स, याचे जे मेंबर्स आहे ना, मस्ट मेक अ रिअलिस्टिक असेसमेंट ऑफ द ऑपॉर्च्युनिटीज अँड इनहेरंट लिमिटेशन्स ऑल्सो, राईट. रिअलिस्टिक असेसमेंट करण्याची गरज आहे. ज्या अपॉर्च्युनिटीच्या संधी येत आहेत त्यांच्याकडे, तर त्यांना एक रिअलिस्टिक असेसमेंट करण्याची गरज आहे. ओके. देन अजून काय करू शकतो आपण यांच्यामध्ये कोऑपरेशन घडवून आणण्यासाठी, तर ही जी ग्रुपिंग आहे ना, इट शॅल ऑल्सो एक्सप्लोर द ब्रिक्स प्लस कोऑपरेशन ॲट मोर लेवल्स इन वायडर स्कोप. जसं की आफ्रिकन नेशन्सला आपण घेऊ शकतो. ब्रिक्स प्लस म्हणजे काय होणार आहे, तर डिफरंट नेशन्सचं आपण कोऑपरेशन घेत आहोत ह्या पर्टिक्युलर लेवलवरती या ग्रुपिंगमध्ये. ओके. सो आपल्याला एक्सप्लोर करण्याची गरज आहे ब्रिक्स प्लस.
ओके, आफ्रिकन नेशन्स असतील किंवा साऊथ अमेरिकन नेशन्स असतील, त्यांना देखील जसं की ग्लोबल साऊथ आपण म्हणतो, अंडर डेव्हलप किंवा डेव्हलपिंग कंट्रीज जे असतील तर त्यांना देखील आपण घेऊन चालायची गरज आहे, त्यांना देखील कोऑपरेशनमध्ये घ्यायचं आहे. तर हे काय इन्क्रीज करणार आहे? दिस विल इन्क्रीज ब्रिक्स कंट्रीज रिप्रेझेंटेशन अँड इन्फ्लुएन्स. काय करू शकतं अजून? मेक ग्रेटर कॉन्ट्रीब्युशन टू वर्ल्ड पीस अँड डेव्हलपमेंट. ओके, वर्ल्डमध्ये पीस आणि डेव्हलपमेंट आणण्यासाठी ब्रिक्स कंट्रीज जे आहेत त्यांचं रिप्रेझेंटेशन आणि इन्फ्लुएन्स देखील वाढू शकता. राईट, तर हे तुम्ही लिहायचं आहे की पॉसिबल एरियाज ऑफ कोऑपरेशन काय असू शकतात. अजून काय असणार आहे? आपल्याला एक युनिव्हर्सल सिक्युरिटी जी आहे ती अपहोल्ड देखील करायची आहे. कशा प्रकारे? बघा, ब्रिक्स कंट्रीज जे आहेत शुड बी बिल्डर्स ऑफ युनिव्हर्सल सिक्युरिटी. राईट, युनिव्हर्सल सिक्युरिटी आपण बिल्ड करायला हवी. सिकिंग वन्स ओन सिक्युरिटी, बिकॉज आपण बघा टेररिझम जो आहे तो वर्ल्डमध्ये एक ग्लोबल चॅलेंज झालेला आहे. राईट, सो सिकिंग वन्स ओन सिक्युरिटी म्हणजे एखाद्या राष्ट्राची ओन सिक्युरिटी सीक करताना ॲट द एक्सपेन्स ऑफ अदर्स विल ओनली क्रिएट न्यू टेन्शन्स अँड रिस्क. राईट, जसं की पाकिस्तान बघा, आपला नेबर बघा, तर ज्यावेळेस तो इंडियासाठी टेररिझम हा चॅलेंज म्हणजे हा एक प्रॉब्लेम आपल्या इंडियाला फेस जसा करावा लागत आहे, बट पाकिस्तानमध्ये देखील हा चॅलेंज त्यांना फेस करावा लागत आहे. सो ज्यावेळेस त्यांची ओन सिक्युरिटी देखील ते सीक करत असतील त्यावेळेस ते त्यांच्या स्वतःच्या देशामध्ये देखील न्यू टेन्शन्स आणि रिस्क क्रिएट करतात. सो ब्रिक्स कंट्रीजला काय करण्याची गरज आहे? एक युनिव्हर्सल सिक्युरिटी बिल्ड करण्याची गरज आहे. राईट, देन अजून काय लिहू शकतो आपण? जसं की हे एक इम्पॉर्टंट झालं आहे की आपल्याला रिस्पेक्ट करण्याची गरज आहे, गॅरंटी देण्याची गरज आहे, सिक्युरिटी ऑफ एव्हरी कंट्री. राईट, म्हणजे एखाद्या कंट्रीची सिक्युरिटी जी आहे तिला रिस्पेक्ट करण्याची गरज आहे आणि गॅरंटी देखील देण्याची गरज आहे. आणि अजून आपण एक लिहू शकतो की रिप्लेस कन्फ्रंटेशन विथ डायलॉग अँड पार्टनरशिप. राईट, म्हणजे डायलॉग आणि पार्टनरशिप मधून आपण कन्फ्रंटेशनला रिप्लेस करू शकतो. आणि अजून काय करू शकतो? जसं की आपल्याला प्रमोट करण्याची गरज आहे बिल्डिंग ऑफ अ बॅलन्स्ड, इफेक्टिव्ह आणि सस्टेनेबल रिजनल सिक्युरिटी आर्किटेक्चर. राईट, एक रिजनल सिक्युरिटी आर्किटेक्चर आपल्याला बॅलन्स आणि इफेक्टिव्ह सस्टेनेबल फॉर्ममध्ये बिल्ड करण्याची गरज आहे. ऑल्सो हे देखील इम्पॉर्टंट आहे की आपल्याला पॉलिटिकल म्युच्युअल ट्रस्ट ठेवण्याची गरज आहे, म्हणजे पॉलिटिकल म्युच्युअल ट्रस्ट स्ट्रेंथन करण्याची गरज आहे आणि सिक्युरिटी कोऑपरेशन देखील असण्याची गरज आहे ब्रिक्स नेशन्समध्ये. आणि आपल्याला कम्युनिकेशन जे आहे ना ते मेंटेन करण्याची गरज आहे. कोऑर्डिनेशन ऑन अ मेजर इंटरनॅशनल आणि रिजनल इश्यूज. राईट, सो आपल्याला डिफरंट जे इश्यूज चालू आहेत इंटरनॅशनल किंवा रिजनल इश्यूज असतील, जसं की आर्मेनिया अझरबायजानमध्ये इश्यूज चालू आहेत, त्यानंतर युक्रेन रशियामध्ये इश्यूज जे चालू आहेत, तर हे जे इंटरनॅशनल इश्यूज जे आहेत त्यांच्यामध्ये आपल्याला एक कम्युनिकेशन साधण्याची गरज आहे आणि कोऑर्डिनेशन करण्याची देखील गरज आहे. राईट, असं केलं नाही तर आपले म्हणजे हे जे ब्रिक्स एमर्जिंग इकॉनॉमीज जे आहेत तर हा जो ग्रुपिंग आहे तो पुढे येणार नाही. आणि अजून एक करण्याची गरज आहे, जसं की आपल्याला अकोमोडेट करायचं आहे इच अदर्स कोर इंटरेस्ट आणि मेजर कन्सर्न्स. जे डिफरंट आपले हे जे नेशन्स आहेत तर त्यांच्यामध्ये त्यांचे जे कोर इंटरेस्ट जे आहेत किंवा त्यांचे जे मेजर कन्सर्न्स जे आहेत ते जाणून घ्यायचे आणि त्यांना अकोमोडेट देखील करण्याची गरज आहे. ऑलराईट, देन अजून काय करू शकतो आपण? इकॉनॉमिक इंटरेस्ट देखील सिक्युअर करू शकतो आपण. जसं की आपण न्यू डेव्हलपमेंट बँक बनवली. राईट, मी तुम्हाला सांगितलं होतं की फोर्टिलेझा समिट थ्रू 2014 साली आपण ही बँक बनवली होती ब्रिक्स ग्रुपिंग मध्ये. आणि ह्याचं हेडक्वार्टर कुठे आहे? शांघाईमध्ये आहे. शांघाई कुठे आहे? तर चायनामध्ये आहे. ओके, सो अशा प्रकारे आपण म्हणजे हे जे न्यू डेव्हलपमेंट बँक जी बनवली आहे आपण, तर त्याच्यामधून आपण इकॉनॉमिक इंटरेस्ट साध्य करू शकतो ब्रिक्स कंट्रीजचं. सो ब्रिक्स कंट्रीजला अजून काय करू शकतो? अजून काय करण्याची गरज आहे? ते कॉन्ट्रीब्युटर्स ऑफ कॉमन डेव्हलपमेंट, म्हणजे हे जे कंट्रीज आहेत ना हे कॉन्ट्रीब्युट करू शकतात एक कॉमन डेव्हलपमेंटसाठी. राईट, आणि फेसिंग द रायझिंग टाईड ऑफ डिग्लोबलायझेशन. आता सध्या तर डिग्लोबलायझेशन चालू आहे, ह्याची एक टाईड आली आहे. आणि युनिलॅटरल सँक्शन्स देखील इन्क्रीज झाले आहेत, जसे की US, रशिया, इराण आणि नॉर्थ कोरियावरती युनिलॅटरली सँक्शन टाकत आहे. राईट, युनायटेड स्टेट्स. सो हे जे प्रॉब्लेम्स आहेत ना ते देखील वाढत चालले आहेत. सो ब्रिक्स कंट्रीजने काय करण्याची गरज आहे अजून? तर म्युच्युअली बेनिफिशियल कोऑपरेशन
एनहान्स करण्याची गरज आहे सप्लाय चेन्समध्ये, त्यानंतर एनर्जीमध्ये, फूडमध्ये, फिनान्शियल रेझिलियन्समध्ये. ओके, ऑल्सो हे देखील युजफुल राहील की ब्रिक्स जी ग्रुपिंग आहे यांना इन्स्टिट्यूशनल रिसर्च विंग डेव्हलप करण्याची गरज आहे. त्यांच्याकडे एक इन्स्टिट्यूशनल रिसर्च विंग असण्याची गरज आहे, राईट, अलॉंग विथ द लाईन्स ऑफ OECD. जसं की डेव्हलप्ड नेशन्स OECDचा पार्ट आहेत. सो हे जे आपण ग्रुपिंग बनवली आहे ब्रिक्स, तर हे कशाचा पार्ट बनू शकतात, तर इन्स्टिट्यूशनल रिसर्च विंग जसं की OECD आहे. ऑफरिंग सोल्युशन्स विच आर बेटर सुटेड फॉर द डेव्हलपिंग वर्ल्ड. म्हणजे OECD काय करतं, तर डेव्हलप्ड वर्ल्डचे जे इंटरेस्ट आहेत तर त्यांचा फायदा कसा होईल त्यावरती भर देतं. तशाच प्रकारे आपण एक इन्स्टिट्यूशनल रिसर्च विंग बनवली पाहिजे ब्रिक्स कंट्रीजसाठी, जे की डेव्हलपिंग वर्ल्ड जे आहेत तर त्यांचे जे इंटरेस्ट आहे त्यांना बेस सूट करू शकतं. ओके, असं तुम्ही लिहू शकता. देन पब्लिक हेल्थ गव्हर्नन्स वरती देखील आपण फोकस करण्याची गरज आहे. तर ब्रिक्स कंट्रीज अजून काय करू शकतं, तर फुल्ली लेव्हरेज करू शकतं रिस्पेक्टिव्ह स्ट्रेंथ्स आणि प्रमोट देखील करू शकतं डेव्हलपमेंट ऑफ ग्लोबल हेल्थ गव्हर्नन्स. ओके, इन अ डिरेक्शन इन फेवर ऑफ डेव्हलपिंग कंट्रीज. म्हणजे आपल्याला एक पब्लिक हेल्थ गव्हर्नन्स आणण्याची गरज आहे जो की डेव्हलपिंग कंट्रीज ज्या आहेत त्यांच्या फेवरमध्ये असेल. जसं की इंडियाचे एक विजन आहे वन अर्थ वन हेल्थ, तर त्या वन अर्थ वन हेल्थचे जे विजन आहे ते देखील मल्टीलॅटरल कोऑपरेशन पब्लिक हेल्थमध्ये आणण्यासाठी काय करत आहे, कॉन्ट्रीब्यूट करत आहे. सो ह्याच विजनवरती आपण पब्लिक हेल्थ गव्हर्नन्स त्यासाठी डिफरंट पॉलिसीज आणल्या पाहिजेत ब्रिक्स ग्रुपिंगमध्ये. ओके, इंडियाच्या विजननुसार. कोणत्या विजननुसार, तर वन अर्थ वन हेल्थ. ओके, आणि हे जे कंट्रीज आहेत ब्रिक्स कंट्रीज, तर त्यांनी एक गुड यूज केला पाहिजे ब्रिक्स वॅक्सिन रिसर्च अँड डेव्हलपमेंट सेंटरचा. ओके, आणि एक ब्रिक्स अर्ली वॉर्निंग मेकॅनिझम देखील एस्टॅब्लिश केला पाहिजे. कशासाठी, तर लार्ज स्केल इन्फेक्शन्स जे आहेत डिसिजेसचे तर त्यांना प्रिव्हेंट करण्यासाठी. जसं की कोविडचं बघा, मी तुम्हाला आय थिंक नाही सांगितलं ह्याच्याबद्दल, बट ब्रिक्स वॅक्सिन रिसर्च अँड डेव्हलपमेंट सेंटर जे आहे तर ह्याच्यानुसार ब्रिक्स कंट्रीजमध्ये ज्यावेळेस कोविड महामारी आली त्यावेळेस देखील ह्या ग्रुपिंगमध्ये कोऑपरेशन झालं होतं. बट आपल्याला अजून चांगल्या प्रकारे गुड यूज करण्याची गरज आहे या कंट्रीजमध्ये, जेणेकरून आपण काय करू शकतो की एक हाय क्वालिटी पब्लिक गुड्स प्रोव्हाइड करू शकतो ह्या डेव्हलपिंग नेशन्सला आणि ग्लोबल हेल्थ गव्हर्नन्स कोऑपरेशन देखील साध्य करू शकतो. देन अजून एक आपण लिहू शकतो की ग्लोबल गव्हर्नन्स फिलॉसॉफी. तर ह्याच्यामध्ये काय लिहू शकता तुम्ही की ग्लोबल चॅलेंजेस जे आहेत, वैश्विक चॅलेंजेस काय आहेत, जसं की मी तुम्हाला सांगितलं टेररिझम, देन कोविड-19, राईट, जसे पॅन्डेमिक्स येतात अशा प्रकारचे. सो ग्लोबल चॅलेंजेस जे आहेत ना ते काय करत आहेत की एमर्ज करत आहेत वन आफ्टर अदर. सो कोपिंग विथ दिस चॅलेंजेस रिक्वायर्ड कोऑर्डिनेशन अमॉंग ग्लोबल ऍक्शन्स, राईट. सो ग्लोबल गव्हर्नन्स फिलॉसॉफी असायला हवी आपल्यामध्ये, राईट. देन अजून काय लिहू शकतो आपण, अजून काय करण्याची गरज आहे ब्रिक्स नेशन्सने, तर सेफ गार्डिंग द इंटरनॅशनल सिस्टीम इज इसेन्शियल, राईट. इंटरनॅशनल सिस्टीमला सेफगार्ड करण्याची गरज आहे वाईल एन्शुरिंग इंटरनॅशनल अफेअर्स हॅव पार्टिसिपेशन बाय ऑल. म्हणजे आंतरराष्ट्रीय ज्या घडामोडी चालू आहेत त्यामध्ये सर्वांचा सहभाग असावा, ब्रिक्स नेशनचा सर्वांचा सहभाग असावा, सॉरी. आणि आंतरराष्ट्रीय जे लॉज आहेत ते सर्वांनी तयार केले पाहिजे, त्याच्यामध्ये सर्वांचा सहभाग असायला हवा. आणि विकासाचे जे परिणाम आहेत ते सर्वांनी सामायिक देखील केले पाहिजे. याची खात्री करताना काय केलं पाहिजे, आंतरराष्ट्रीय जे मॅनेजमेंट आहे की आंतरराष्ट्रीय जे अफेअर्स जे आहेत त्यांचं रक्षण देखील आपण केलं पाहिजे, राईट. आणि ब्रिक्स जे नेशन आहे किंवा ब्रिक्सची ग्रुपिंग आहे दे शुड एम्ब्रेस अ ग्लोबल गव्हर्नन्स फिलॉसॉफी. जसं मी तुम्हाला मगाशी सांगितलं एक ग्लोबल गव्हर्नन्स फिलॉसॉफी असायला हवी. ती काय एम्फसाइज करू शकते की एक्सटेन्सिव्ह कन्सल्टेशन, जॉईंट कॉन्ट्रीब्युशन, शेअर्ड बेनिफिट्स आणि एक युनिटी एनहान्स करू शकते ह्या नेशन्समध्ये, राईट. बिकॉज आपण बोलतो की हे जे नेशन्स आहेत हे खूप फार आहेत, जसं ब्राझील साऊथ आफ्रिकेपासून खूप फार आहे, साऊथ आफ्रिका, इंडिया, चायना, रशियापासून खूप फार आहे, राईट. सो आपल्याला युनिटी आणण्याची गरज आहे. दॅट्स वाय आपल्याला एक ग्लोबल गव्हर्नन्स फिलॉसॉफी घडवण्याची गरज आहे ह्या नेशन्समध्ये. आणि कोऑपरेशन देखील असायला हवं, बिकॉज काय होत आहे की मार्केट जे आहेत ते इमर्ज होत आहेत,
दॅट्स वाय आपल्याला कोऑपरेशन करण्याची गरज आहे आणि या डेव्हलपिंग कंट्रीजमध्ये कोऑपरेशन असायला हवं बिकॉज increase the voice in global governance आपल्याला इट विल इन्क्रीज द व्हॉइस इन ग्लोबल गव्हर्नन्स म्हणजे हे जे डेव्हलपिंग नेशन्स आहेत त्यांचा एक व्हॉइस जो आहे तो इन्क्रीज होईल ग्लोबल गव्हर्नन्स मध्ये राईट. सो इथपर्यंत आय होप की तुम्हाला सर्वांना समजलं असेल की हा ग्रुप का फॉर्म झाला ब्रिक्स नेशनचा. देन ब्रिक्स नेशनचे ग्लोबल पॉप्युलेशन, आपण ग्लोबल जीडीपी, ग्लोबल ट्रेड बघितलं, ह्याच्याबद्दल बघितलं. देन कोणते कोणते नेशन्स आहेत, कधी फॉर्म झाला. जिम ओनिल यांनी हे जे ब्रिटिश इकॉनॉमिस्ट होते त्यांनी 2001 साली ही टर्म कॉइन केली होती BRIC ओनली. आणि साऊथ आफ्रिका कधी ऍड झाला, 2010 मध्ये ऍड झाला. ऑन दी अदर हँड हे देखील मी तुम्हाला सांगितलं की फॉरेन मिनिस्टर जे होते ब्रिक नेशनचे, BRIC नेशन्सचे, तर त्यांनी हे फॉर्म्युलेशन कधी केलं ह्या ब्रिक्स द ब्रिक ग्रुपिंगचं, BRIC ग्रुपिंगचं 2006 साली. आणि साऊथ आफ्रिका कधी जॉईन झाला तर 2010 साली. ओके. ह्यांची एक बँक आहे न्यू डेव्हलपमेंट बँक. कुठे हेडक्वार्टर आहे तिचं, शांघाई, चायनामध्ये. अजून एक त्यांचा अग्रीमेंट आहे ब्रिक्स कॉन्टिंजेंट रिझर्व्ह अरेंजमेंट. ओके फाईन. देन आपण बघितलं की एंगेजमेंट का असायला हवी ब्रिक्स नेशन्स मध्ये, कोणते कोणते चॅलेंजेस आहेत राईट, आणि पॉसिबल एरियाज ऑफ कोऑपरेशन कोणते कोणते आहेत. आय होप की तुम्हाला इथपर्यंत सर्व समजलं असेल आणि नेक्स्ट लेक्चरमध्ये आपण क्वेश्चन्स बघणार आहोत ब्रिक्स ग्रुपिंग वरती. ओके. सो थँक्यू सो मच फॉर वॉचिंग. ऑल द बेस्ट. आणि ज्यांना कोणाला हा व्हिडिओ आवडला असेल त्यांनी नक्कीच शेअर, लाईक आणि सबस्क्राईब करा. थँक्यू.